तर राज ठाकरे साहेबांसारखा डिसिजन मेकर कोण आहे मला सांगा ना. तर सत्ता कोणाची? सत्ता आमची येणार ना. आता तुम्ही बघा मुंबईचा महापौर तुम्ही बघा ना, मराठी माणूस ठाकरे बंधूचा असेल, मराठी माणूस बीजेपी मध्ये पण जातो, मराठी माणूस राष्ट्रवादी पण जाणार, मराठी माणूस एकनाथ शिंदे बरोबर जाणार, मराठी माणूस तुमच्या बरोबर पण येणार. त्यांचे मत डिवाइड होत आहेत. हे वातावरण सगळ्यांमध्ये चालू आहे. म्हणून भारतीय जनता पार्टीची हिंमत वाढलेली आहे की एकत्र बाकीच्यांना करतायत आणि मराठी लोकांना ते विभाजन करतायत. काय रे, पाणी कसं बंद आहे रे, पाणी भेटला पाहिजे, माझे लोक आहेत, फोन ठेवला दुसऱ्या दिवशी पाणी येतो. असं काय जादूची छडी आहे का? आबरा का डाबरा गेली गेली छू गेला की पाणी येतो. एकत्र जाऊन ठाकरे बंधूंना मतदान करू आणि दाखवून देऊ मराठी माणसाची ताकद मुंबईमध्ये काय आहे. नमस्कार, मी आनंद पांडे. तुम्ही बघत आहात रिअल खबर. माझ्याबरोबर चांदिवली विधानसभाचे विभागाध्यक्ष महेंद्र भानुशालीजी आहेत. नमस्कार. आणि आपल्या स्टुडिओमध्ये आला खूप खूप तुमचे स्वागत आहे. धन्यवाद. सध्या मुंबई महानगरपालिका चर्चेत आहे. येस. सत्ता कोणाची? सत्ता ठाकरे बंधूंची. कशी? मराठी माणूस जागृत झाला ना. हां. एवढे वर्ष फसवलं हिंदुत्वाच्या नावावर, पोकळ दावे केलेत, लाडकी बहीण दिलेत तर मतं मागतायत. आता लोकांना कळायला लागलाय की ठाकरे आहेत तरच मुंबई आहे, आणि जर ठाकरे नसेल तर मुंबई महाराष्ट्रामधनं गायब होणार. समजलंय त्यांना. हा गठबंधनमध्ये कुठे ना कुठेतरी काँग्रेस की जर मनसे आली तर आम्ही त्यांच्यासोबत जाऊ शकत नाही, अशा काँग्रेसची विचारधारा आहे. आणि काँग्रेस स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतलेला आहे. आता तो काँग्रेसचा विषय आहे ना. साहेबांनी तर उद्धव ठाकरे साहेबांसोबत हात मिळवलेला आहे. महाविकास आघाडी त्यांची निर्णय ते घेतात. एकटे लढायची, सोबत यायचं, ते त्यांचा विषय आहे, साहेबांचा तो विषय नाही. आणि साहेबांनी कधी सांगितलं नाही की मला काँग्रेस बरोबर जायचंय. काही लोक सांगताय की ज्यांच्याकडे एक पण सीट नाही आहे ते पण मैदानात आहे. ज्यांच्याकडे एक पण सीट नाही ना, त्यांच्या घरी मुख्यमंत्री जातात, त्यांच्या घरी उपमुख्यमंत्री जातात, त्यांच्या घरी मंत्री महोदय जातात. सगळे हात आतमध्ये काय करत असेल मला सांगा. एवढी काय इच्छा झाली आहे भेटायची राजसाहेबांना? ते पॉवर आहे, राज ठाकरे नावाची ताकद आहे, म्हणून सगळ्यांना जावं लागतो, सीट असो किंवा नसो. पण त्यांना माहिती आहे की राज ठाकरे साहेबांची सत्ता रस्त्यावर पण आहे, तर कुठंतरी त्या माणसांना भेटावंच लागणार आहे, म्हणून ते लोक रोज जातात ना. आता ठीक आहे, ते काय बोलतात की एक आमदार आहे, दोन आमदार आहे, मग कशाला नरेंद्र मोदी साहेबांच्या सभेमध्ये त्यांना भाषण करायला दिलं? आणि मोदी साहेबांचा अगोदर त्यांनी भाषण केलं. काही ताकद असेल म्हणूनच दिलं ना तुम्ही. आता कसं आहे, सोबत नाही म्हणून काही बोलणार ते लोक. ठीक आहे. एकंदरीत जर बघितलं तर महानगरपालिकाचे बिगुल वाजलेलं आहेत. सगळे पक्ष कामाला लागले आहे, मनसे पण कामाला. सध्या युती कशी होणार आहे? बघा, युतीची चर्चा राज ठाकरे साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब करतायत, आमचे वरिष्ठ नेते करतायत. युतीचा काय होणार ते आमचे नेते मंडळी आणि राजसाहेब ठरवतील. आज पण बैठक सुरू आहे. बैठक कंटिन्यू चालू आहेत. कारण एकदा ठाकरे बंधू एकत्र आले तर चर्चा विचारणा तर होणार ना. कारण सत्ता घेऊन यायची मुंबईमध्ये, फक्त युती करून हात मिळून काय होणार नाही. सत्ता कशी आली पाहिजे त्याच्यासाठी चर्चा चालू आहे. त्या विषयावर चर्चा चालू आहे. भाजप म्हणतंय की माझ्या युतीचे महापौर बसणार आहे, आमची सत्ता येणार आहे. मग मनसेची सत्ता आणि शिवसेनाची सत्ता कशी येणार? काय गणित आहे? मी तुम्हाला पहिला काय बोललो की ज्या पद्धतीने गेल्या 2-5 वर्षात राजकारण चालू आहे ना महाराष्ट्रामध्ये, ठीक आहे, एक दोनदा तुम्ही जनतेला मूर्ख बनवू शकतात. कंटिन्यू तुम्ही किती वेळ मूर्ख बनवणार ना जनतेला? आता मराठी माणसांना समजायला लागलंय की कुठंतरी आपल्याला डायव्हर्ट करतायत, म्हणजे डिवाइड करतायत हे लोक. आणि मी खरं सांगू ना, मी काल पण एक व्हिडिओमध्ये बोललो आहे की काल पण तुमचा व्हिडिओ खूप चर्चेत होता. मी गुजराती आहे, माझे मित्र बसतात आम्ही, तेव्हा मला सांगतात ते, अरे महेंद्र तू काय करतोयस? बघ ना, आपण किती ताकदीने सगळे गुजराती माणसं असू द्या, उत्तर भारतीय असू द्या, बीजेपीच्या पाठीमागे ठामपणे उभे आहेत. मराठी माणूस बीजेपी मध्ये पण जातो, मराठी माणूस राष्ट्रवादी पण जाणार, मराठी माणूस एकनाथ शिंदे बरोबर जाणार, मराठी माणूस तुमच्या बरोबर पण येणार. त्यांचे मतं डिवाइड होत आहेत. हे वातावरण सगळ्यांमध्ये चालू आहे. म्हणून भारतीय जनता पार्टीची हिंमत वाढलेली आहे की एकत्र बाकीच्यांना करतायत आणि मराठी लोकांना ते विभाजन करतायत.
पण आता मराठी माणसांना मीही एक विनंती करणार आहे तुमच्या माध्यमातून, की जर तुम्ही यावेळी एकत्र नाही आलात ना, तर मी तुम्हाला लिहून देतोय की वरती जे गुजराती बसलेत ना 2, मला त्यांचा पूर्ण अनुभव आहे गुजरात पासून. खूप जिद्दी आहेत दोन्ही. 2 कोण? नरेंद्र मोदी साहेब आणि अमित शहा. हम्म. कसं नाव घ्यायला काय घाबरत नाही मी, हम्म. आणि मी खरं बोलतोय ना. हो. खूप डेंजर आहे. हो. जर त्यांनी ठरवलं की मुंबई आपल्याला गुजरातमध्ये घ्यायची आहे, हम्म. बघा राज ठाकरे साहेबांनी एकदा सांगितलं तर त्याच्या काहीतरी तथ्य असेल. साहेबांनी सांगितलं की मुंबई महाराष्ट्रापासून दूर करण्याचं काम चालू आहे, तर साहेबांनी काहीतरी डीप विचार केला असेल तरच साहेब बोलतात, नाही तर साहेब बोलत नाही. तर मी ना क्लिअर कट सांगतो, जर मराठी माणूस गाफील राहिला ना, तर 100% आज नाही तर उद्या हळूहळू हे स्वतःची ताकद वाढवत आहेत आणि मुंबई महाराष्ट्रापासून दूर होणार. हे माझे शब्द आहेत गुजराती माणसाचे, आणि माझा कॉन्फिडन्स आहे त्या दोघांवर. ते काही करू शकतात. जर बघितलं तर काही जे विधानसभाच्या निवडणूक होती तेव्हा राज ठाकरे साहेबांच्या सभामध्ये गेले, कुठे उपयोग झाला त्यांचा? नाही बघा, साहेबांचा उपयोग केला की काय केलं, साहेबांनी एकदम निस्वार्थपणाने नरेंद्र मोदी साहेबांना समर्थन केलं होतं. ते लोकसभेमध्ये, आमदारकीमध्ये नाही. आणि साहेबांना नरेंद्र मोदी साहेबांचे काहीतरी काम आवडलेत जे आपल्या देशासाठी चांगले होते त्यांचे निर्णय. तर साहेबांचा ही एक सवय आहे की ज्यांनी चांगलं केलं त्याचं चांगलं बोलायचं, जर तुम्ही चुकीचं केलं तर तुमची चूक पण दाखवणार. मग महानगरपालिकेमध्ये का युती नाही? तर नाही झाली असेल ते साहेबांचा निर्णय आहे, तिकडचा निर्णय आहे. एकमेकांची घाटीभेटी होत होती. एक शिंदे साहेब असू द्या, देवेंद्रजी असू द्या, सगळे भेटले, आसिजी भेटले, बरोबर आहे. पण युती का नाही? आता ते वरच्या लोकांना माहित ना, ते आम्ही खालच्या लेवलचे कार्यकर्ते आहोत. वरच्या लोकांना माहित असेल की युती का झाली नाही, की साहेबांनी ते युतीसाठी केलं, त्या लोकांनी युतीसाठी केलं होतं का. साहेबांनी निस्वार्थपणे नरेंद्र मोदी साहेबांना समर्थन केलं होतं. राम मंदिरचा विषय होता, 370चा विषय होता, असे चांगले कामं नरेंद्र मोदी साहेबांनी केलेत, तर त्यांचं समर्थन पण केलं ना. आता जर बघितला ते जशा प्रकारचे राजकारण चाललेलं आहे, दोघा भाव एकत्र आले तर महाराष्ट्रामध्ये एक वेगळे काय घडणार आहे? नाही, मी तुम्हाला परत सांगतो, लोकांची इच्छा होती की 2 भाऊ एकत्र आले पाहिजेत, पण 2 भावांना लांब करण्यामध्ये पण कुणाचा तरी हात असेल. आता ते कुठंतरी निष्फळ झालेत. प्रयत्न तर केलाच असेल 2 भाऊ एकत्र नाही आले पाहिजे म्हणून, पण कधीतरी तुम्ही किती खोटं करणार ना, अंत येतो. आणि आता 2 भाऊ एकत्र आल्यावर मराठी माणूस खरंच सांगतो खूप खुश आहे. ते म्हणतात बरेच वर्ष भले लागलेत, पण योग्य वेळी ते 2 भाऊ एकत्र आले. कुठंतरी मराठी माणसांचा जे अस्तित्वाचा प्रश्न आहे मुंबईमध्ये ते टिकून राहील. 2 भाऊ असेल ना तरच टिकून राहील. ठाकरे शिवाय मुंबईमध्ये मराठी माणसांचं अस्तित्व नाही आहे, मी तुम्हाला सांगतोय. काही दिवसापासून उत्तर भारतीय, मराठी, मुस्लिम, हिंदू हे कशा प्रकारचे राजकारण चाललंय, त्याच्यावर मत भेटणार का? बघा मी काय म्हणतो, आणि महानगरपालिका हे कोणी सुरुवात केली? हे सुरुवात कोणी केली? देवेंद्र फडणवीस साहेबांनी हिंदीची सक्ती काढली, त्यानंतर हे सगळे सुरुवात झाली. मी अगोदरही सांगितलं की मुंबईमध्ये सांगा किंवा पूर्ण देशात एक लहान पोरगा जो 6 महिने 1 वर्षाचा असतो ना, त्याला पण हिंदी येते. यूट्यूब बघून बघून त्यालाही हिंदी येते. परंतु तुम्ही हिंदी सक्ती का करताय? हिंदी सक्ती करण्याचं कारण काय? ह्याचा अर्थ की कुठंतरी मराठी भाषा संपली पाहिजे आणि हिंदी भाषेला प्रमोट करण्याचा प्रयत्न चालू आहे. एकतर असंही लोक मराठी बोलण्याचं बंद झालेलं आहे, हिंदीच प्रमोट होत आहे. तर कुठंतरी तुम्ही हे हिंदी, उत्तर भारतीय, गुजराती हे सगळे चालू केलेले आहे. आणि त्यानंतर तुम्ही जर बघितलं असेल की जेव्हापासून हिंदी सक्ती सुरुवात झाली तेव्हापासून तुम्ही बघा ना, काही मराठी द्वेषी लोक आहेत. मी त्यांना उत्तर भारतीय म्हणणार नाही, मी त्यांना गुजराती म्हणणार नाही, मी त्यांना मारवाडी पण म्हणणार नाही. ते सगळे मराठी द्वेषी आहेत. त्यांना मराठी भाषेवर चीड आहे असं मला दिसून आलं. म्हणून ते म्हणतात ना, मराठी भाषा गई भाड में, मराठी भाषा गई तेल लेने, मराठी गई खड्डे में. तेव्हापासूनही सुरुवात झाली. कुठे हे सगळे राजकारणामध्ये उत्तर भारतीयांची, हिंदी भाषेची संख्या जी आहे मुंबईमध्ये जास्त आहे, कुठे ना कुठेतरी जास्त आहे, आणि ते मतदानामध्ये परिवर्तन होणार. बघा मी काय म्हणतोय, आणि मी पण गुजराती आहे ना. असा लोक म्हणतायत की जर 2 भाऊ एकत्र आले तर उत्तर भारतीयांचे मत जे आहेत ते सुद्धा शिवसेनेला पण भेटणार नाही. मी तुम्हाला हे सांगतोय की आता माझ्यासारखे जे लोक आहेत, मी पण गुजराती आहे, आमच्या पक्षात बरेच गुजराती आहेत, उत्तर भारतीय आहेत, साऊथ इंडियन आहेत. हळूहळू सगळ्यांना समजतंय की हे गेम प्लॅन होता की सगळे मतं एक बाजूला डायव्हर्ट करायचे
आणि जे मराठी मतं आहेत, जे 40% असतील, 45 असतील, 35 असतील, त्यांना विभाजन करायचं. हे एक गेम प्लॅन होता. त्याच्यात त्यांना असं वाटलं की आम्ही सक्सेस झालो. पण आता मी तुम्हाला सांगतोय की कुठंतरी सगळ्यांना समजलंय की आपण फसतोय. या राजकारणात आपल्या समाजाची बळी घेण्याचा प्रयत्न चालू आहे. आता उत्तर भारतीय बघा तुम्ही, काय झालं? तो सुनील शुक्ला, तो झिंगूर, बरोबर आहे, तो स्वतःची एक चालवतोय. आता तो एक जैन मुनी साहेबांनी सांगितलं, या ठाकरे बंधूंना आपण दाखवून देऊ आपली ताकद काय. म्हणजे काय आहे? तुम्ही महाराष्ट्रात राहून मराठी माणसांना तुमची ताकद दाखवणार? ह्याच्या अर्थ तुम्ही स्वतःला मराठी म्हणत नाही, मराठी समजत नाही. महाराष्ट्रात राहणारं मराठी आहे. तुमची भाषा, तुमची जात कुठली असू द्या, तुम्ही गुजराती समाजाची असू द्या, तुम्ही साऊथ इंडियन असू द्या, तुम्ही पंजाबी असू द्या, कुणी असू द्या, पण तुम्ही महाराष्ट्रात राहताय म्हणजे तुम्ही मराठी आहे. एक उदाहरण देतो. CR पाटील गुजरातचे अध्यक्ष आहेत भारतीय जनता पार्टी आणि कॅबिनेट मंत्री आहेत. तुम्ही त्यांना जाऊन विचारा ना, ते स्वतःला कधी मराठी बोलतात काय? ते स्वतःला गुजराती बोलतात. त्यांनी दाखवलं की मी जिथं राहतोय, ज्यांनी मला मोठं केलं, ज्यांनी मला नाव दिलं, ज्यांनी मला पैसे दिले, मी तिकडचं आहे. मग हे मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या लोकांना हे समजत का नाही की आपण महाराष्ट्रात राहिलो, महाराष्ट्राने मोठं केलं, महाराष्ट्राने सगळे काय दिलं. म्हणून हे सगळे प्रॉब्लेम चालू आहे. आणि आज तुम्ही बघा, प्रत्येक समाज आपापली एक युनिटी दाखवायचा प्रयत्न करतोय आणि हे चुकीचं आहे. उद्या तुम्हालाच भारी पडणार आहे. तुम्हाला वाटतंय की कोण BJPची सत्ता आली, आज फटके खातायत ना. जे लोक मराठी भाषेच्या विरोध बोलतायत ते फटके खातायत ना. सरकार असू द्या ना BJPची, पण फटके खातायत ना. आम्ही दुसरं कुणाला मारत नाही, चालत फिरत आम्ही कुणाला मारत नाही. सन्मान्य राज ठाकरे साहेबांची शिकवण आहे आम्हाला की कुणाला मारू नका, पण समोरचा त्या लेवलवर घेऊन जातो कार्यकर्त्यांना. आणि मराठी भाषेचा अपमान होतो ना जिथं, तिथं सहन होत नाही, म्हणून त्यांना फटके पडतात. 2 दिवसापूर्वी जर बघितलं तर काय ग्रामपंचायतच्या निवडणुकामध्ये काही जागावर BJPची दणदणीत विजय मिळालेली आहे. आणि त्याच्यानंतर मनोबल वाढलेलं आहे. कुठे ना कुठे त्यांचे लोक सांगतायत की महानगरपालिकामध्ये आमची सरकार येणार आहे, आमच्याच महापौर बसणार आहे, आणि उत्साह आहे जोरात. त्याचा परिणाम कुठे ना कुठे ते दिसणार का? बघा, ते कसे निवडून आलेले आहेत ते मला सांगायची गरज नाही. निलेश राणे साहेबांनी स्वतः सांगितलंय कसे निवडून आलेले आहेत. जर एक मताचे 25,000 आणि 50,000 दिले जात असतील तर गावखेडेचा माणूस बिचारा, एक मताचे 50,000 म्हटलं की एक घरात 4 लोक असतात, तो 2 लाख रुपये भेटतात. तुमच्या मनाप्रमाणे हे पैसे देऊन झालेले सगळे? माझ्या मनाप्रमाणे नाही. निलेश राणे साहेबांनी स्वतः सांगितलंय, स्वतः पैसे पकडून दिलेत. अहो, मोठा माणूस आहे निलेश राणे साहेब. त्यांनी स्वतः पैसे पकडून दिलेत की भारतीय जनता पार्टी पैसे वाटतायत. मग महानगरपालिकेमध्ये काय होणार आहे? महानगरपालिकेमध्ये आम्ही आहोत ना, जागृत आहोत ना. तिथं ते कमी पडलेत, तरी त्यांनी कुठंतरी पकडून दिले पैसे. पण यावेळी मुंबईमध्ये जी परिस्थिती आहे ना, मुंबईची खूप वाईट परिस्थिती आहे. बघा, गेले 4 वर्ष, 3-4 वर्ष मला वाटतं सत्ता, नाही 8 वर्ष, नाही 5 वर्ष नगरसेवक होते. नगरसेवक संपल्यानंतर सत्ता कुणाकडे आहे? महाराष्ट्राची सरकारकडे आहे. पण या 3-4 वर्षात तुम्ही काय मुंबईची परिस्थिती आहे तुम्ही बघा. ट्रॅफिक क्लिअर, फुटपाथ नाहीत, लोकांना चालण्यासाठी जागा नाही आहेत, रस्त्यावर पार्किंग, कुठलीही सुविधा देण्याची इच्छाशक्तीच नाही या सरकारमध्ये. हे फक्त कसं आहे, साहेबांना एक आमदार आहे, एक आमदार नाही, एक आमदार नाही करत करत साहेबांची बदनामी करायचं काम चालू आहे. पण साहेबांची जी ब्लूप्रिंट एवढ्या वर्षोदर अगोदर आली होती, फक्त मराठी माणसांनी ना आता ते बघावं एकदा. तुम्हाला डेव्हलपमेंट पण भेटणार. जेव्हा मराठी भाषेचा प्रश्न असणार तेव्हा सन्माननीय राज ठाकरे साहेब ठामपणे पण उभे असणार, आणि जेव्हा हिंदुत्वाचा प्रश्न असणार तेव्हाही सन्माननीय राज ठाकरे साहेब ठामपणेच उभे राहतात. पण आता कुठंतरी मराठी माणसांना हे समजायला लागलेलं आहे. आणि तुम्ही बघा, मुंबई महानगरपालिकेमध्ये तुम्हाला रिझल्टही दिसेल. जर बघितलं तर महायुतीमध्ये भाजपा आहेत आणि शिवसेना आहे, राष्ट्रवादी आहे. कुठे ना कुठेतरी आता काही दिवसापूर्वी मुंबई अध्यक्ष साठवच्या बयान आला होता की जर नवाब मलिक नेतृत्व करत असाल तर भाजपा त्यांच्यासोबत चुनाव लढणार नाही. तर कुठे ना कुठे मतांच्या विभाजनासाठी हे सगळे सुरू आहेत का? कसं आहे ना, महाराष्ट्राच्या जेव्हा निवडणूक होता आमदारकीच्या, तेव्हा महाराष्ट्रामध्ये हिंदू मुसलमान केलं. मुसलमान समाजाला म्हणजे क्लिअर कट आतंकवादीच घोषित केलं ह्या लोकांनी की मुसलमान आला तर हे होणार, मुसलमान आला तर हे होणार. पण हे कुठे केलं?
ह्यांच्या समोर जिथं मुसलमान होते तिथं. आता मला सांगा, ट्रॉम्बेमध्ये कोण उभा होता? ट्रॉम्बेमध्ये नवाब मलिकची मुलगी उभी होती. जर त्यांची मुलगी तिथं होती, महायुतीमधनच लढली ना तिथे, बरोबर आहे ना, तर तेव्हा तुम्ही लोकांनी का समर्थन केलं? तेव्हा तुम्ही का अजित पवारांना हाकललं नाही? आता तुम्ही नवाब मलिक नकोय म्हणून तुम्ही एनसीबी नाही पाहिजे असं बोलताय. आम्हाला अजित पवारची एनसीबी नको जर नवाब मलिक नेतृत्व करत असणार तर. पण त्यावेळी जेव्हा सना मलिक त्याची मुलगी उभी राहिली, पण त्यावेळी तुम्ही त्यांना का हाकललं नाही? चला ठीक आहे, त्यावेळी तुम्हाला सत्तेची लालच असेल. आता तर तुम्हाला सूद आली आहे ना की नवाब मलिक नको आहे, तो राष्ट्रवादी बरोबर आहे, अजितदादा पवार बरोबर आहे. मग आता अजित पवारनं हाकला ना महायुतीमधनं, बाबा तुम्ही आम्हाला नको आहे, तुमचे आमदार या आणि निघा. आम्ही साठमचे बॅन आला ना, ते फक्त महायुती हे कॉर्पोरेशनसाठी आहे. मी महाराष्ट्र सरकारचं बोलतोय. त्याच्यातनं सांगा ना, जे 40-45 आमदार असतील, आम्हाला तुम्ही नको आहे, कॉर्पोरेशनमध्ये पण नको आणि आम्हाला तुम्ही महाराष्ट्र सरकारमध्ये पण नको, तुम्ही जा, तुम्ही तुमचा बघा. का बोलत नाही अमित साटम? कारण हे चाटुगिरी चालू आहे. फक्त देवेंद्र फडणवीस साहेबांना खुश करण्यासाठी हे लोक काही पण करतील. हिंदुत्वाचा विषय जर बघितला तर मोठा होता आणि त्या विषयावर राज ठाकरे साहेबांनी पण हिंदुत्वाचा विषय घेऊन पुढे गेले होते. भोंगाचा विषय असू द्या, वेगवेगळे विषय असू द्या, धर्मांतरच्या विषय, सगळ्या विषयावर त्यांनी बोलले. आज लोक सांगते की हे फक्त आणि फक्त उत्तर भारतीय, परप्रांतीय, गुजराती, बिहारी करतात आणि मुस्लिम माणसाकडे का जात नाही? मुस्लिम माणसं आहेत त्यांच्याकडे का हे लोक जात नाही? बघा, जिथे जिथे मराठी भाषेचा अपमान आणि झालाय. काही दिवसापाठी बातमी पण आली होती की मुस्लिम माणसं खरोखर सांगतात की आम्हाला मराठी येत नाही तर आम्ही बोलणार नाही, तर त्यांच्याकडे का विरोध होतो? बघा, मराठी असू द्या, मुसलमान असू द्या, उत्तर भारतीय असू द्या, गुजराती असू द्या, माझं म्हणणं एवढंच आहे, तुम्हाला मराठी येत नाही तर ज्यांनी असं सांगितलं ना, ए जा मराठी काही भाड में, आम्ही त्यांनाच मारलाय. आणि मग तो नया नगरचा कोण मुस्लिम असू द्या त्यालाही चोप दिलेली आहे मीरा रोडमध्ये. पण ज्यांनी सांगितलं मला मराठी येत नाही, मी शिकतोय, त्याला नाही मारलाय आम्ही, यांनी प्रेमाने सांगितलंय. आणि हिंदुत्वाचा मुद्दाही सन्माननीय राज ठाकरे साहेबांनी कधी सोडलेला नाही. आता मला सांगा ना, कुठं हिंदू आणि मुस्लिम हिंदुत्वाचा मुद्दा घेण्यासारखं काय विषय? जेव्हा आझाद मैदानवर रजा अकॅडमीने त्यांचे कार्यकर्ता लोक जे काही दंगलीखोर होते, त्यांनी आपले महिला पोलीस भगिनींच्या छाताडीवर हात टाकला, आपले स्मारक तोडलेत, तेव्हा मला सांगा ना, अमित चाटम वगैरे हे सगळे कुठं होते मला सांगा ना? तेव्हा सगळे घरी बसले होते. तेव्हा एक मर्द बाहेर निघाला होता, त्याचं नाव आहे सन्माननीय राजसाहेब ठाकरे. लाखोची संख्येमध्ये असं चालत चालत नरिमन पॉईंट पासून आझाद मैदानपर्यंत गेले. आणि हे इशारा होता की जर कुठंतरी आमच्या हिंदुत्वाला नख लावायचा प्रयत्न केलात ना, तर हिंदू म्हणून मी अंगावर येणार. आणि ते इशारा होता. काही लोकांना अंगावर, तुम्ही सिंगावर घेणार असं पण 100% ना, जे हिंदुत्वाचा अप्रचार नुकसान करणार त्याला आम्ही सोडणार नाही. मराठी भाषे, आता प्रश्न मराठी भाषेचा आहे ना. आता कुठं मला सांगा हिंदुत्वाचा काय आहे का आपल्या देशामध्ये? बरोबर आहे. कारण तुम्ही ज्या समाजाला आतंकवादी घोषित केलं, आता मी माझ्या विधानसभेचं उदाहरण देतोय तुम्हाला. माझ्या चांदीवाली विधानसभेमध्ये नसीम खान आ गया तो ये हो जाएगा, नसीम खान आला तर हे होणार, एवढा अप्रचार केला. मुसलमान पूर्ण जमातीलाच तुम्ही लोकांनी आतंकवादी ठरवलं. आता काय करतायत? आता दिवाळीचा कार्यक्रम, कुणाचा दिवाळीचा कार्यक्रम? हिंदूचा आहे ना. दिवाळीचा कार्यक्रम, दिवाळी संमेलन, त्याच्यामध्ये मुसलमान लोकांना बोलवायचं आणि माईकवरती सलाम वालेकुम बोलायचं. आता तुमचं हिंदुत्व कुठे गेलं हो? आता काय लोकांना कळत नाही का की आपल्याला या लोकांनी मूर्ख बनवलं आमदारकीमध्ये? आता लोकांना कळतंय की आता कुठंतरी हिंदू मतं कमी होणार, म्हणून आता मुसलमान मतं पण आपण घ्यायचे. पण त्यावेळी तुम्ही मूर्ख कुणाला बनवलं? हिंदूंना बनवलं की आता मुसलमानांना बनवताय सलाम वालेकुम बोलून? आशिष शेलार काय बोलला? जर कुरेशी ऐसा होगा तो आशिष शेलार आज से आशिष कुरेशी आहे. एका कार्यक्रममध्ये मुसलमान लोकांचा सुफी कार्यक्रम चालू आहे. म्हणजे माझं म्हणणं आहे की तुम्ही का मुसलमान समाजाला मग आतंकवादी बोलताय? आता तुम्ही त्यांनाच घेऊन चालताय. जर तुम्ही तुमच्या शब्दांवर ठाम आहात तर तुम्ही फक्त हिंदू मतांवरच चाला ना. आता तुम्ही का तिकडे जाताय त्यांची मतं घ्यायला? कारण आता त्यांना समजलंय की हिंदू माणूस जागृत झालेला आहे, म्हणून आपल्याला हे मतं पण लागणार आहे. आणि जर बघितलं तर भाजपाने 3 सर्वे निवडणुकीपूर्वीच घेतला आहे की माझा म्हणजे मुंबई विभाग आहे, त्या विभागामध्ये आमच्या सत्तानंतर महानगरपालिकेमध्ये कोणाची सत्ता नव्हती, आमच्या नगरसेवक जे होते किती स्ट्रॉंग झाले, कुठला पक्ष किती स्ट्रॉंग झालेला आहे, कोणाकडे हे मत परिवर्तन होऊ शकते. आणि जर
दुसरा नगरसेवक कोणीतरी उभा समोर आला तर किती स्ट्रॉंग आहे, आमच्या नवीन चेहरा त्याच्यासमोर असेल तर किती स्ट्रॉंग आहे, आणि जी आमची महिला नगरसेविका होती ते कुठे ना कुठेतरी सुस्त पडली का. तर हे सगळ्यांचे 25 ते 30% जे आहेत ते महिलांच्या तिकीट कापण्याचा विचार पण केलेला आहे त्यांनी, की जे नगरसेवक आहे अशा प्रकारची तयारी का तुमची पण आहे. नाही, महिलांची तिकीट कापायची आणि कोण स्ट्रॉंग आणि 50% आरक्षण पण आहे. 50%च्या खाली तरी जाऊ शकणार नाही, ते असो किंवा कुणी असो. 50% तर द्यायचीच आहेत. परंतु कुठंतरी ना ह्यांना दिसतंय की आमचे आपसी ज्यांचे जे वाद आहेत ना, आज तुम्ही बघा ना आमच्या चांदिवली विधानसभेत या ना, किती वाद आहे बघा त्यांच्या स्वतःमध्ये. तुम्हाला असं वाटत नाही की आपण काही वर्ष सत्ता नव्हती, काहीतरी वेगवेगळे बदल झालेले, लोकांनी सेवा झालेली नाही, गटर मीटर लाईट वॉटर अनेक समस्या वाढलेली आहे कुठे ना कुठेतरी. कामच आणि नाही केलेत ना साहेब. काही दिवसापूर्वी एक व्हिडिओ व्हायरल होत होता की गटरामध्ये पाणीची पाईपलाईन गेली होती आणि ते फुटली होती आणि महानगरपालिकेचे लोक आले आणि त्याच्यावर टेप लावत होते. कसं आहे, टेम्पररी काम चालू आहे. ह्यांना काय पाहिजे, फंड पाहिजे नवीन काम करण्यासाठी. एकदा कसंही करून टेम्पररी गटर बनवून टाका. कसे होतात, कुठल्या क्वालिटीचे होतात, कुठल्या दर्जाचे होतात, यांच्याशी येण्याला काही घेणं देणं नाही. नवीन कामं साठीच हे लोक नारळ फोडतात. पण जे जुने कामं आहेत, समजा कुठं गटर तुंबलेले आहेत, कुठं रस्त्यामध्ये खड्डे आहेत, कुठं फुटपाथवर लोकांनी कब्जा केलेला आहे, पार्किंग कब्जा आहे, रस्त्यावर गॅरेजवाले जे चालतायत, धंदा करतायत, लोकांचे रोड लहान झालेत आमचे, त्याच्यावर आहे का लक्ष, मला सांगा ना. त्याच्यावर लक्षच नाहीये. हे फक्त काय करणार तुम्ही ना, बघा कधी पण यांना काही विषय सांगा. आता नाशिकमध्ये झाडांचा प्रश्न होता, ते नितेश राणे काय बोलले, हिंदू मुसलमान, बकऱ्यांवर बघा. अहो झाडांचा प्रश्न आहे, हिंदू मुसलमान कुठे आला. खड्ड्यांचा प्रश्न असेल तर हिंदू मुसलमान, अनधिकृत पार्किंगचा प्रश्न असेल तर हिंदू मुसलमान, हा प्रश्न असेल तर हिंदू मुसलमान. प्रत्येक विषयाला तुम्ही हिंदू मुसलमान करताय. अहो काम तुम्हाला लोकांनी का निवडून दिलंय, हिंदू मुसलमान करण्यासाठी की गटर साफ करायचे, नवीन रस्ते बनवायचे, रस्ते मोठे करायचे, रस्ते वाइंडिंग करायचे, यासाठी लोक निवडून देतात ना. अहो जेव्हा धर्माचा प्रश्न असेल तेव्हा बघू ना आपण, तेव्हा आपण सगळे एकत्र होऊ ना. पण आता प्रश्न लोकांची सुविधाच आहे, पाणी देत नाही. हो निवडणूक आली ना आमच्या इथे चांदिवलीमध्ये, काय करतात, समजा माहिती आहे की हे पट्टा आपल्याला मतदान झालेला नाही, तिथं पाणी बंद करून टाकतात. दुसऱ्या दिवशी त्यांचा एक माणूस सांगतो, एक काम करू ना, जाऊ ना इधर उधर, सत्ते पे बैठे ना वो करेंगे. मग बिचारे ते लोक जातात, हातपाय जोडतात. मग तिकडनं तो फोन करतो, काय रे पाणी कसं बंद आहे रे, पाणी भेटला पाहिजे, माझे लोक आहेत. फोन ठेवला, दुसऱ्या दिवशी पाणी येतो. असं काय जादूची छडी आहे का, आबरा का डाबरा गेली गेली छू गेला की पाणी येतो. मग हे सगळे मतं आपल्याकडे कसे आले पाहिजे, लोक आपल्याकडे कसे आले पाहिजे, आपल्याला हातपाय कसे जोडले पाहिजे, हे सगळे एक प्रक्रिया आहे. पब्लिक हे सब जानती है बहुत. साहेब पब्लिक बिचारी काय करणार हो. आता त्यांना माहिती आहे की आम्हाला ह्या परिस्थितीमध्ये राहायचं आहे. कसं होत आहे, त्यांना साड्या देणार, त्यांना छत्र्या देणार, त्यांना प्रेशर कुकर देणार. आता हे सगळे महानगरपालिकेची काही सुविधा आहेत, प्रेशर कुकर, सिलाई मशीन, पण हे स्वतःचा कार्यक्रम दाखवत आहेत की आम्ही तुम्हाला देतोय, हे महानगरपालिकेचा फंड आहे. पण हे काय करतात, स्वतःचे लेटर लावतात, त्यांच्या जे एक पत्र असतो ना भरायचा जो, त्याच्या पाठी स्वतःच्या पक्षाचे लावतात की आम्ही तुम्हाला देतोय. लोकांना ना दिशाभूल करतायत. आणि कुठंतरी आता लोकांनाही समजलंय की बीएमसीचा माल आहे, पण हे स्वतःच्या नावाने देत आहे. आणि बघा आमच्या चांदिवली विधानसभा आहे, मुंबईत खूप मोठा स्लम एरिया आहे, समजलं ना. आता तिकडच्या लोकांना काय पाहिजे, बिचारे गरीब लोक आहेत, म्हणून कुठंतरी त्यांचा माइंड डायव्हर्ट होतो. पण आता ते लोक पण जागृत झाले. चांदिवली विधानसभा जर बघितलं तर सर्वात जास्त झोपडपट्टी भाग आहे. हो, धारावीच्या नंतर चांदिवली. हो. पण तिथे लोकांची मोठी मोठी समस्या आहे, आतापर्यंत सॉल्व्ह झालेली नाही आहे. नाही होणार. लोकांचे कामं होत नाही आहे, निवडणूक आहे. आणि कशा पाहतात तिथे उत्तर भारतीय किंवा अनेक भाषिक लोक आहेत, आणि तुम्ही पण गुजराती समाजावरून येतात, तर तुम्हाला पण ऑफर मिळाली का कुठे. नाही ऑफर मिळतात ना, ऑफर प्रत्येक वेळी येते. तुम्ही बीजेपी मध्ये या, तुम्ही इथं या. म्हणजे काही लोक आम्हाला सांगतात, पण कसं आहे, आम्ही राज ठाकरे साहेबांसोबत आहे. हे श्वास आहे ना तेपर्यंत राज ठाकरे साहेबांसोबत आहे. कारण नगरसेवक झालो तर ठीक, झालो तर मनसेमधनं होणार, आमदार झालो आज नाही तर उद्या तर मनसेमधनं होणार. ह्यावेळी तयारी कशी आपली, खूप जोरात आहे. तुम्ही बघा ना यावेळी तर तुम्हाला मुंबईमध्ये दिसणार. पण ऑफर बिफरने आम्हाला काही फरक पडत नाही. आमच्या केंद्रबिंदू आहे ना इथं राज ठाकरे आहेत.
म्हणजे काही करू शकणार नाही. किती लालच दिली, राज ठाकरे शेवटपर्यंत, श्वासपर्यंत राज ठाकरे. तुम्ही एवढे वर्षापासून राजकारणात आहे आणि मनसे पक्षामध्ये आहेत, लोकांचे काम करता, लोकांच्या प्रश्नावर आवाज उचलतात. काहीतरी काल एक परवा व्हिडिओ तुमची व्हायरल झाली ती, कालच आहेत मग व्हायरल झाली ती, की तुम्ही पोलीस घेऊन कुठेतरी फिरतायत, तुमची कोणाची बाईक वगैरे काहीतरी होता. आता मी काय बोललो तुम्हाला, लोकांचे मूलभूत प्रश्न. आज जे बँकिंग सेक्टर आहे, हे प्रायव्हेट बँक आहेत, जे फायनान्सवाले, अहो किती त्रास देत आहेत लोकांना. हो तुम्ही बघा ना, किती त्रास देत आहे. पण माझं एक म्हणणं आहे, जेव्हा त्यांची गाडी उचलली, पण तो माणूस ना शेवटी राज ठाकरेंचीच आठवण करतो. कॉल आम्हालाच येतात. कधी त्या लोकांनी बीजेपी वाल्यांना कॉल नाही गेलाय, कधी एकनाथ शिंदेच्या कार्यकर्त्यांना कॉल, ते मनसेच्या कार्यकर्त्यांनाच कॉल करतात. का? त्यांना माहिती आहे की आम्हाला ह्या मुसीबतमधनं मनसेच बाहेर काढणार. पण असे सगळे कामं आम्ही करतोय. तुमच्या माध्यमातून मी जनतेला सांगतोय, बघा तुमचे पैसे बाकी असतील तर आम्ही मनसे, राज ठाकरे साहेब. तुमचा पगार कोण देत नाही तर राज ठाकरे साहेब. तुमच्या इथे गटर भरलेत तर राज ठाकरे साहेब. तुमच्या इथे हा प्रॉब्लेम आहे, राज ठाकरे साहेब. मग आता तुम्ही लोक मतदान देताय आणि आम्हाला भेटत नाही, असा काय प्रश्न आहे का? आणि आता हेही शक्य आहे. आज तुम्ही बघा, आमच्या कोल्हापूरमध्ये दिलीप बापू धोत्रे किती मोठ्या विजयाने निवडून आलेत आणि आमदारकीमध्ये फक्त 2,000 मतं. हो, आमचे एवढे मोठे नेते आहेत, एवढे मोठे नेते आहेत, राजसाहेबांनंतर नेतेपद आहे त्यांना, पण त्यांना आमदारकीमध्ये फक्त 2,000 मतं. शक्यच नाही. लोक तिकडचे सांगतात आम्ही तुम्हाला मतदान दिले साहेब. 2,000 कसे होणार हो? माझ्यासारखाला 8,000 मतं पडतात, 7,500-8,000. एवढ्या मोठ्या नेत्याला 2,000 मतं पडणार. कुठंतरी बघा ईव्हीएम पण सेट आहे. आम्ही जिथं राहतो तिकडचे मतं नाहीत, आमच्या भावकीचे मतदान नाही भेटणार का? ते लोक म्हणताय की जेव्हा हे लोक हारतात तेव्हा ईव्हीएम, पैसे आणि लोकांच्या मत घेतला, चोरी केला, हे सगळे आरोप लावतात. बघा मी तुम्हाला सांगतोय, नरेंद्र मोदी साहेबांचे 14च्या अगोदरचे व्हिडिओ बघा. अहो ते स्वतः बोललेत ना ईव्हीएम मध्ये झोल आहे म्हणून. पण तुम्ही काय बोलत होते? आणि ते बोलतो ईव्हीएम आणला कोणी? ईव्हीएम कोणी आणला कोणी? पण हॅक करायची ताकद तुमच्यामध्येच होती ना. मी परत बोलतो ना, लय डेंजर आहे, काही करू शकतात, काही करू शकतात. पण ईव्हीएम बद्दल तुम्ही विरोध केला होता ना मोदी साहेबांनी. मग आता आम्ही केलं तर तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? तुम्ही पैशांचा बोलताय आणि पैशाबद्दल आम्ही नाही बोलत, तुमचे सहकारी निलेश राणे साहेब बोलतायत. पण त्यांचा असा पण आरोप आहे की जिथे हे जिंकले तिथे त्यांची ईव्हीएम चालत नाही, तिथे ईव्हीएम. मी काय म्हणतोय, त्यांनाही माहिती आहे ना की कुठं ईव्हीएम चालवायचं आणि कुठं ईव्हीएम नाही चालवायचं. त्यांनाही कळतंय ना. आज केरळमध्ये समजून घ्या, त्या लोकांनी ईव्हीएम चालवलं, लोक मानतील का? कसं आहे लोक हे, आणि हळूहळू सगळे करणार आहे. त्यांचा असा पण प्रश्न आहे की अगर जरा ईव्हीएम आमची चालत असेल तर बंगालमध्ये पण चालणार ना. अहो मी काय बोललो तुम्हाला, कुठली गोष्ट जर तुम्ही एवढं ढीक ठेवलं समोर खाण्यासाठी तर कोण खाणार का? नाही खाऊ शकत. ते हळूहळू करतायत. आणि मला सांगा ना, बिहारमध्ये अमित शाह सांगतायत की 160 सीट हम लेके आएंगे. 160 सीट बरोबर आहे ना? सर्वे मी अमित शाह 204 204 म्हणजे कसे? असं काय केलंय बिहारमध्ये? अहो ब्रिज पडतायत, चालता चालता रस्ते मध्ये भेगा पडताय. म्हणजे रस्ते बघा काय अवस्था आहे तिथे. किती ब्रिज पडलेत तुम्ही मला सांगा. तरी 204 की 203 किती आलेत ते? अमित शाह सारखा माणूस सांगतोय की 160 लाएंगे आणि 204 येते. म्हणजे अमित शाह सारखा माणूस पण ते ईव्हीएम हॅक असेल की काय? तुम्हाला काय वाटतंय? आता तर ईव्हीएम बद्दल मला तर, मी त्याच्या इंजिनियर टेक्निकल तर नाही माहिती मला टेक्निकल काय असतात, पण चुनाव आयोगाने पण सांगितलं की जर तुम्ही हॅक करू शकता, कोणा माणसाला आणा, हॅक करून दाखवा. मी काय म्हणतोय, ठीक आहे ना, तुम्हाला आज पूर्ण देश सगळे ऑपोजिशन पार्टी म्हणतायत ना, मग एकदा करून टाका ना बॅलेट पेपरवर. का करत नाही? तुम्ही सच्चे आहात ना, देऊन टाका ना एकदा अग्निपरीक्षा. का देत नाही? त्यांना माहिती आहे की जर ईव्हीएम हटला तर आपणही हटलो, असं मला आता वाटायला लागलंय. तुम्हाला वाटायला लागलाय? मला नाही, सगळ्यांना वाटायला लागलं. लोक म्हणतात आम्ही मतदान केलंय तुम्हाला, पण मतं आले गेले कुठं? लोक सांगतात कधी तुम्ही माझ्या बरोबर चला, मी तुम्हाला दाखवतो. लोक सांगतात की राज साहेबांच्या जेव्हा सभा असते तेव्हा जेवढे पब्लिक दिसतात तेवढे त्यांना मतदान करत नाही. मग हाच प्रश्न होऊ शकतो ना, कदाचित ईव्हीएमच हॅक असेल तर मतं ते देतात पण आम्हाला भेटत नाही ना. माझं म्हणणं आहे की एकदा अग्निपरीक्षा करा ना, द्या एकदा अग्निपरीक्षा आणि बॅलेटवर करून टाका. आणि सांगा म्हणजे साली की आता आपण निवडणुकीत जातोय तर विषय काय असणार आहे की आम्ही लोकांपर्यंत घेऊन जाणार आणि आम्हाला लोक मतदान करतील?
बघा, विषय सर्वात पहिला तर मुंबई हा मोठा विषय आणि ज्या पद्धतीने मुंबईमध्ये चाललेला एक राजकारण आहे, कुठंतरी मराठी माणसांना मुंबईच्या बाहेर पाठवण्याचे जे काम आहे, मराठी भाषा लुप्त करण्याचं जे काम आहे, सर्वात पहिला मुद्दा तो असणार आहे. पण भाजपा सांगते की मराठी माणसाला पाठवला कोणी, सत्ता कोणाची होती? अहो साहेब, मी काय म्हणतो, सत्ता त्यांची होती तर ते हे काय करत होते? आपण अहो मी काय म्हणतो, हे नेहमी सांगता उद्धव ठाकरेंची सत्ता होती तुमची, पण तुम्ही काय करत होते? उद्धव ठाकरे साहेबांसोबत तुम्ही काय करत होते? मग तुम्ही काय असं बसून होते फक्त? अहो काही बोलू नका, आता लोकांना कळू लागलेलं आहे. 20 वर्ष, जेवढ्या वर्ष उद्धव ठाकरे साहेब शिवसेनामध्ये मुंबईमध्ये महापौर होते त्यांचे, तर कुठं ना कुठं उपमहापौर तुमचेच होते. पण आता आरोप करण्यासाठी, आणि कसा आहे, मोठा प्रश्न एक आहे ना की मीडिया त्यांच्यासोबत आहे. आम्ही तुमच्यासोबत आहोत, आपण सगळ्यांसोबत आहोत. नाही, मी काय म्हणतोय, मीडिया त्यांच्या, आता हा पॉडकास्ट तुम्ही मला माझा पूर्ण दाखवणार तर ठीक आहे, जर कटकट करून दाखवता, दाखवणारच आपण. मी एक सांगतोय, आता मीडिया 100% त्यांच्यासोबत आहे. 1-2 चॅनल सोडली ना की जे आता दाखवत आहेत की नाही कुठंतरी मराठी भाषेचा प्रश्न आहे, दाखवत आहेत काही चॅनल, पण उद्या त्यांच्या बॉसला फोन जाणार, हे दाखवायचं नाही, आम्ही सांगतो तेच दाखवायचं. आणि मीडिया तेच दाखवते जे ह्यांना पाहिजे. का आमच्या सोबत चला ना एक दिवस, झी टीव्ही, आज तक, जेवढे इंडिया टीव्ही, जेवढे न्यूज चॅनल, माझ्या बरोबर फक्त चांदिवली विधानसभेमध्ये एक दिवस फिरा कॅमेरे घेऊन, मी तुम्हाला दाखवतो की काय परिस्थिती आहे. नक्की आमच्या कॅमेरामॅन आणि रिपोर्टर तुमच्या भागात जाणार आहे आणि काही दिवसांमध्ये आम्ही चौपाल सुरू करतोय की महानगरपालिका चौपाल तर कराच, पण त्याच्या अगोदर तुम्ही तुमचा कॅमेरा घेऊन गल्ली गल्लीमध्ये जा. मी तुम्हाला दाखवतोय ना चांदिवली विधानसभेची परिस्थिती काय आहे ते. लोकांना फक्त दिशाभूल करण्याचं काम आहे, मुसलमानांची भीती दाखवायची, आणि एवढी भीती दाखवली आहे मुसलमानांना की हिंदू एवढा घाबरलेला आहे ना की जर हे गेले तर आपल्याला कापून टाकतील, ही भीती दाखवलेली आहे. पण एवढी हिंमत कुणाची नाहीये दादा या हिंदुस्थानमध्ये. शिंदे साहेब सांगतात की मराठी माणूस जे बाहेर गेले होते त्यांना आणण्याचे काम आपण करतोय. मराठी माणूस सगळे बाहेर गेले. काय केलंय? फक्त बोलून होत नाही ना, काय करताय मला सांगा ना, काय करताय तुम्ही? आपण त्यांच्यासाठी, त्यांच्या घरांसाठी आपण काम करतोय. त्यांना त्यांचे घर जे होते हे लोकांनी डेव्हलप केलं. साहेब तुम्ही माझ्या चांदिवलीमध्ये आहे, मी का चांदिवली बोलतोय, माझ्या इथे HDL आहे, कोहिनूर HDL म्हणून एक हजारो घर आहेत. त्यांची अवस्था अशी झाली आहे की ती बिल्डिंग आता कधीतरी पडेल. 20 वर्ष झाले बंद आहेत. अहो तिथं हजारो लोकांना भेटेल ना घर, पण हे काय करतात, निवडणूक आली की 200 लोकांना एक कार्यक्रम ठेवणार, एक कागदाची एक चावी बनवून येतात आणि ती चावी देतात, आणि तो पण बिचारा खुश, मला चावी तर भेटली. मी ना एक चावी कसली, ते रूमची देतात, पण ते कागदाची बनलेली असते, समजलं ना. आणि ते रूम देताना पण काहीतरी ठराविक लोकांनाच रूम भेटतात. एक ना एक मी तुम्हाला उदाहरण देतो, ह्यांची काय सिस्टम. एक पानवाला होता, त्याच्याकडे खूप गर्दी असायची, पण प्रश्न कसा आहे की आपण किती वेळ आज मुंबईमध्ये किंवा कुठेही लोकांमध्ये पेशन्स नाही, लोक थांबू शकत नाही. तर तो पानवाला काय करायचा माहिती आहे, हा बोलो क्या चाहिए, तो बोलता हमारा 20 पान लागतो. तो काय करायचा, चुना लावायचा तुमच्या पानावर आणि ठेवायचं. दुसऱ्यांना विचार काय पाहिजे, मला एवढे 15 पान, तर त्यांचे 15 पान लावून ठेवणार. असं करत करत सगळ्यांना उभा ठेवतो तुम्ही, देत कुणाला नाही वेळेवरती. चुना कोण लावतात? चुना हे सरकार लावते. कोणाला? जनतेला. द्या ना, हजारो रूम पडलेत ना, तुम्ही का देत नाही? आमच्या झरीमरी, संदेश नगर, कृष्णा, हे सगळे जे एरिया आहेत, तुम्ही त्यांना का फटाफट, खाली आहेत ना रूम. भाजप म्हणते आम्ही विकास केला आणि विकासच्या मुद्द्यावर आम्ही महानगरपालिकामध्ये जाणार आणि जिंकून येणार, आम्ही आमची सत्ता आमचीच येणार. साहेब विकास आज जे टाइम चालू आहे ना, 2025 चालू आहे. प्रत्येक एक दशकामध्ये ना लोकांचे माइंडसेट चेंज होत आहे आणि त्या पद्धतीनेच डेव्हलपमेंट करावं लागतो. अटल सेतू, मी काय म्हणतोय साहेब सांगा ना, अटल सेतू आता तुम्ही बनवलं, बरोबर आहे, तुम्ही असं म्हणताय. मी काय म्हणतोय, तुम्ही पण भाषा ऐकला असं. मी बोलतोय ना, हे म्हणतात आम्ही बनवलं. मग मी एक सांगतो, अटल बिहारी वाजपेयी साहेबांची सरकार होती तेव्हा अटल बिहारी साहेबांनी अटल सेतू बनवलं नाही. ह्याच्या अर्थ अटल बिहारी साहेबांनी काय डेव्हलपमेंट नाही केलं का? कोस्टल रोड, मी काय बोललो तेव्हा अटल बिहारी वाजपेयी साहेबांनी बनवलं नाही, ह्याच्या अर्थ त्यांनी काही डेव्हलपमेंट नाही केलं. अहो त्यावेळी जी गरज होती, आता तुम्ही सांगणार की 60 मध्ये कोस्टल रोड झाला पाहिजे होता, 1960 मध्ये, 1970 मध्ये झाला पाहिजे होता. असं नसते. जशी वेळ तसं डेव्हलपमेंट होणार. जर आता मुंबईमध्ये ठाकरे बंधूची सरकार बसली ना, तर आता माहिती आहे की आता मूलभूत सुविधा काय आहेत. आणि अधिकारी लोक पण जे चांगले असतात ना, तुकाराम मुंडे साहेबांसारखे, ते बसलेले आहेत डेव्हलपमेंट करायसाठी. पण कुठंतरी बघा सगळ्या चांगल्या चांगल्या अधिकाऱ्यांची पण बदल्या चालू आहेत.
तर आता वेळेनुसार डेव्हलपमेंट होतो. जर आज या इलेक्शनमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची समजा विजय झाला असता तर हे रोड आम्ही पण बनवले असते. कारण आता मोठे मोठे अधिकारी तुम्हाला काय वाटते की आशिष शेलार साहेब असतील किंवा हे डिझाईन करत असतील रोडचे? मोठे मोठे अधिकारी आहेत, तेच चालवतात ना, ते आमच्यासाठी पण काम करणार. आणि डिसिजन मेकर चांगला पाहिजे. तर राज ठाकरे साहेबांसारखा डिसिजन मेकर कोण आहे मला सांगा ना. तर सत्ता कोणाची मग? सत्ता आमची येणार ना. आता तुम्ही बघा मुंबईचा महापौर तुम्ही बघा ना, मराठी माणूस ठाकरे बंधूचा असेल. नक्की असणार. मराठी माणसांनी ठरवलंय. आणि राजसाहेबांनी काही दिवसापूर्वी भाषण दिला होता की जर यावेळी आमच्या सत्ता आली नाही तर राजकारणात सोडू. कधी बोललेत? काही दिवसापूर्वी भाषण त्याचं आलं होतं की मराठी माणसांसाठी हे मराठी माणसं. नाही, साहेबांनी असं सांगितलंय की जर तुम्ही सत्ता दिली नाही ना तर नुकसान मला नाही, नुकसान तुम्हाला होणार. मला काय फरक नाही पडणार. कारण या महाराष्ट्रामध्ये जेव्हा मराठी भाषेचा प्रश्न असतो तेव्हा एकच नेता ओपन मध्ये येतो. तुम्ही बघितलं का आजपर्यंत मनसे किंवा शिवसेना सोडून कुठलाही पक्षाचा नेता ठाणतो की नाही मराठीत चालणार असं बोललाय कधी कोण? नाही बोलत. कारण त्यांना माहिती आहे की मराठी मतं विभाजलेले आहेत. यांच्यावर जास्त कॉन्सन्ट्रेट करायचं नाही. जास्त कॉन्सन्ट्रेट उत्तर भारतीय आहेत, गुजराती आहेत, मारवाडी आहेत, अदर्स आहेत, त्यांच्यावर करा. आणि राज ठाकरे साहेब आहे ना, मराठी भाषेचा प्रश्न आला तर ते फक्त मराठीसाठीच बोलत आहे. आणि मी तुम्हाला सांगू, राजसाहेबांना प्रेम करणारा खूप मोठा वर्ग होता. उत्तर भारतीय, गुजराती सगळे होते. पण साहेबांनी जेव्हा मराठीचा मुद्दा घेतला ना तर कुठंतरी त्यांना नेगेटिव्ह दाखवून साहेबांपासून लांब केलाय. पण आमच्यासारखे आहेत अजून. पण ह्या माणसाला राज ठाकरे साहेबांना मतांशी काही घेणं देणं नाही. की त्यांना काही समज नसेल मी मराठी मुद्दा घेतला तर हे माझ्याकडनं लांब जाणार. अहो एवढा मोठा नेता आहे, त्यांना सगळे समज आहे. पण आता मराठी माणसांनी समजलं पाहिजे की ह्या माणसांनी आपल्यासाठी लढाई लढली आहे तर कुठंतरी त्यांच्या मतांचं जो नुकसान आहे ते आपण भरून देऊ. आपण 100% सगळे एकत्र जाऊन ठाकरे बंधूंना मतदान करू आणि दाखवून देऊ मराठी माणसाची ताकद मुंबईमध्ये काय आहे. खूप खूप धन्यवाद आमच्या स्टुडिओमध्ये आला आणि सगळ्या विषयावर चर्चा केला. असंच तुम्ही येत राहा. आपण वेगवेगळे विषय घेत राहणार. आणि मी खरंच तुमच्या माध्यमातून मी मराठी माणसांना माझी हात जोडून एक विनंती आहे. मी एक गुजराती माणूस आहे. मी राज ठाकरे साहेबांना खूप जवळून बघतोय. मराठी माणसांना खूप प्रेम करतात ते. मराठी भाषेबद्दल त्यांना खूप आदर आहे. यावेळी तुम्ही राज ठाकरे साहेबांसोबत राहा. माझी हात जोडून विनंती आहे. नाहीतर येणाऱ्या काळात मी खरं सांगतोय मराठी माणसांसाठी बोलणारा कुणी नसणार आहे जर तुम्ही यावेळी राज ठाकरे साहेबांना साथ नाही दिली तर. मी हात जोडतो तुम्हाला. प्लीज मराठी माणसांनी जागृत व्हायला पाहिजे. आणि यावेळी द्या ना, तुम्ही हिंदुत्वावर नरेंद्र मोदी साहेबांना बसवलं ना, पंतप्रधान बनवलं ना, आता मराठी माणसांच्या अस्तित्वासाठी, मराठी भाषेच्या अस्मितेसाठी एकदा ठाकरे बंधूंना बसवा. माझी हात जोडून विनंती आहे. हा गुजराती माणूस तुम्हाला हात जोडतोय. प्लीज. धन्यवाद. थँक्यू.